गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सात्संगतजी मोठ्या प्रेमाने बोलूया. धन निरंकारजी. सात्संगतजी, माणसाचे जीवन समृद्ध होण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. त्यापैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य. संतजनांनो, बघा, अनेक क्रांतिकारांच्या त्यागातून, बलिदानातून आपल्या भारताला स्वातंत्र्य लाभलं आहे. आणि आपण त्या सर्व स्मृती जतन करून आपण त्यांचे ऋणी असल्याची भावनाही प्रत्येक वर्षी 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन साजरा करून व्यक्त करतो. आणि हे व्यक्त करणे हे प्रत्येक राष्ट्रनिष्ठ व्यक्तीचे कर्तव्यच आहे. सात्संगतजी, आज आपल्याला मान्य करावे लागेल की ज्यांच्या त्यागाने, बलिदानाने आपल्याला आजचा दिवस लाभला आहे आणि त्यांच्या त्या त्याग भावनेचा थोडा बहुतांश जरी जोपासला गेला असता तरी आज देश प्रगतीच्या शिखरावर पोहोचला असता. आपल्याला स्वराज्याचे सुराज्य करायचे आहे सात्संगतजी, आणि त्याच्यासाठी फार मोठ्या त्यागाची आवश्यकता आहे सात्संगतजी. पण आज दुर्दैवाने त्यागाऐवजी भोगाचे, चंगळवादाचे साम्राज्य दिसत आहे आपल्याला. आणि ह्याचं कारण एकच आहे, ते म्हणजे मनाचा संकुचितपणा. जिथे जगाचा, दुसऱ्याचा विचार करणे गरजेचे आहे, तिथे मन पूर्णपणे मी व माझेपणाच्या आहारी गेले आहे. सात्संगतजी, माझी जात, माझी दौलत, माझी संपत्ती, माझी मान प्रतिष्ठा याशिवाय मनात आपल्या कोणतेच विचार येत नाहीत. त्यामुळेच आज त्यागाच्या नावाखाली भोग जोपासला जात आहे. त्याग आणि भोग यांचे अंधार आणि उजेडाप्रमाणे नाते आहे. म्हणून सात्संगतजी, त्याग तेव्हाच निर्माण होतो जेव्हा मीपणाचा तू मध्ये अंत होतो. जिथे मीचे अस्तित्व लोप पावते तिथे तूचा उदय होतो. मग या तू मध्ये देव, देश, धर्म कोणीही असो. म्हणून सात्संगतजी, मी मध्ये संकुचितपणा तर तू मध्ये विशालता, महानता आहे. संकुचितपणा हा मानवाच्या अधोगतीला तर महानता, विशालता ही माणसाच्या प्रगतीला कारणीभूत आहे. सात्संगतजी, आज आपला देश स्वतंत्र जरी असला तरी मानवी मन मात्र लोभ, लालसा, स्वार्थ, पैसा, संपत्ती याच्या अधीन गेला आहे. आणि म्हणूनच आपली मनही भोगांची, स्वार्थाची गुलाम झाली आहेत. सात्संगतजी, हे कुठेतरी प्रत्येकाने बदलायला हवं. जसे मनाची गुलामी, लाचारी घालून त्याला महानता प्रदान करण्याचे कार्य युगायुगाने संत, महात्मा, अवतारी पुरुषांनी केले आहे, तसे कार्य आपणही करायला पाहिजे. संतजनांनो, जसे माणसाच्या प्रगतीसाठी शारीरिक स्वातंत्र्य गरजेचे आहे, त्यापेक्षा जास्त महत्त्व मानसिक महानतेला आहे. आणि ही महानता कोणत्याही भौतिक गोष्टींनी साधता येत नाही हो आपल्याला. ती साधण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे सर्वशक्तिमान निराकार परब्रह्म परमात्मा. कारण सात्संगतजी, आजपर्यंत कोणतीही शस्त्र, कोणतीही मोजमापाचे साधन अणुरेणू व्याप्त सूक्ष्मात सूक्ष्म अशा महान सत्तेला मोजू शकले नाही. आणि म्हणून त्याला अतिविशाल म्हणले आहे. सात्संगतजी, शरीराचा स्वामी, जी महान शक्ती, ज्याला आपण आत्मा म्हणतो, तिचा परमात्मा स्वरूपामध्येच अंत होऊन ती विशाल बनते. बाकी कोणत्याही भौतिक गोष्टींना विशालता साधणे शक्य नाही. इतिहासात असे कित्येक विशालता असणारे पूजनीय, वंदनीय संत महापुरुष अजरामर ठरले आहेत. त्यांचं संपूर्ण जीवन हे समाज कल्याणासाठी, परोपकारासाठी समर्पित झालं आहे. त्यांच्या मनात कधीच स्वार्थी भावना नव्हती. त्यांच्या प्रत्येक श्वासात जगाचे हित हेच सामावलेलं होतं. जगाच्या कल्याणासाठी त्यांनी आपल्या जीवनाचा त्याग करायलाही मागे पुढे पाहिले नाही संतजनांना. त्या सर्वांचे आज आपल्याला जीवनात अत्यंत मोलाचे, आदराचे स्थान आहे. पण सात्संगतजी, त्यांची शिकवण, त्यांची विशालता, त्यांच्या मनाची महानता आज मनुष्य आचरणात आणायला तयार नाही. उलट स्वतःच्या स्वार्थासाठी त्या दैवी पुरुषांच्या नावाचा वापर केला जातोय. सात्संगतजी, मानवी मनाची खरी महानता ईश्वराशी जोडलेल्या सकारात्मक विचारांमध्ये आहे. जिथे हे मन सांसारिक मोहातून बाहेर पडून आत्मज्ञान प्राप्त करते, मानवतेची सेवा करते व सर्व जीवांमध्ये एकत्व पाहते व सर्वांशी एकोप्याने राहते. आणि यामुळे सात्संगतजी, जीवन आनंदी बनते व समाजाचा विकास होतो. सकारात्मक विचारांवर विजय मिळवून मनुष्य खरा ज्ञानी व सेवाभावी बनतो. जेव्हा आपलं मन परमात्म्याशी जोडले जाईल
तेव्हाच आपल्याला खरी महानता प्राप्त होईल आणि जगाकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन कळेल. सत्संगतजी, बघा, जैसा विचार तैसा आचार या वाक्यानुसार सकारात्मक विचारांमुळे सकारात्मक कार्य घडते. नकारात्मक विचारांपासून दूर राहता येते. सत्संगतजी, जात, धर्म, वर्ण, भेदभाव, पैसा हे सोडून आपण सर्व एक आहोत ही भावना मानवी मनाची खरी महानता आहे. त्यामुळे सत्संगतजी, आपला स्वार्थ, आपली संपत्ती, आपलं वैभव हे सर्व बाजूला सोडून इतरांशी प्रेमाने एकोप्याने राहायला शिका. इतरांना प्रेम द्यायला शिका. जर तुम्ही ईश्वराशी, प्रभू परमात्म्याशी एकरूप झालात, त्याला मनात स्थान दिलं, तर तुम्ही स्वतः एक प्रेम बनू शकता आणि इतरांनाही देऊ शकता. त्यामुळे सत्संगतजी, मानवी मनाची महानता फक्त बौद्धिक क्षमतेत नसून ईश्वरी ज्ञान प्राप्त करून सर्वांशी एकोप्याने राहून मानवतेची सेवा करण्यात आहे. सत्संगतजी, मनाची गुलामी नष्ट होऊन त्याला महानता लाभो, मनामध्ये स्वार्थ नसून जग कल्याणाची भावना निर्माण होऊ, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. सत्संगतजी, मोठ्या प्रेमाने बोलूया. धन निरंकारजी.